पुण्यामधील कोंढवा भागात बनावट टेलिफोन एक्सचेंजवर एटीएसचा छापा। तब्बल 3788 सिम कार्ड, लॅपटॉप आणि अँटीना जप्त। राज्य सरकारच्या 2 समित्यांनंतर नौदलाकडूनही संयुक्त समिती स्थापन। नौदलाचे अधिकारी आणि राज्य सरकारचा प्रतिनिधी समितीवर। नवा पुतळा तयार होईपर्यंत आम्ही आणलेला पुतळा बसवा, मालवणच्या शिवभक्तांची मागणी। पण प्रशासनाने पुतळा नाकारला। शिवभक्त म्हणतायत गनिमी काव्याने पुतळा बसवू। पुतळा कोसळल्याप्रकरणी अजित पवार गटाचं राज्यभर मूक आंदोलन। दोषींवर कारवाई करण्याची मागणी। सत्ताधारी पक्षच रस्त्यावर। आमदार नितेश राणेंची पोलिसांना पुन्हा धमकी। पोलिसांनी आडवं येऊ नये, सरकार कोण आहे, गृहमंत्री कोण आहे ते बघा, असा धमकीवजा इशारा। चिपळूणमध्ये सरकारी कार्यक्रमात भास्कर जाधवांचा पारा चढला। 75 फुटांच्या ध्वजस्तंभाच्या लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमाला झाला 1.5 तास उशीर। एकेकाच्या नोकऱ्या घालवीन असा इशारा। नाशिक महापालिकेमध्ये आयुक्त आहेत का? असतील तर खड्डे बुजवा। छगन भुजबळांची उद्विग्न प्रतिक्रिया। मुंबईला जायलाही 5 तास लागतात अशी खंत। उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी स्वीकारला गुंड गजा मारणेकडून सत्कार। महायुतीला लाडके गुंड महत्वाचे। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा हल्ला बोल। बुलडाण्याचे आमदार संजय जाधव यांची कार पोलीस धूत असल्याचा व्हिडिओ समोर। पोलीस कर्मचारी संरक्षणासाठी की गाड्या धुण्यासाठी? विरोधकांचा सवाल। कोकणवासियांसाठी पश्चिम रेल्वेकडून भेट। वांद्रे ते मडगाव अशी नवी रेल्वेगाडी सुरू। गौतम अदानींच्या कंपनीमध्ये एका वर्षात 95% वाढ। एकूण संपत्ती गेली 11.62 लाख कोटींवर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।